मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज, वंदनीय ताई माऊली आणि स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 21 ऑगस्ट 2025. आज खरं शिवरात्र आहे. दर महिना शिवरात्र येते. अमावस्येच्या आदली जी रात्र असते ती शिवरात्र. श्रावण महिना ह्याचा श्रावण महिन्याची सांगता होते. म्हणजे हा श्रावणाचा शेवटचा सोमवार गुरुवार. आणि त्याचबरोबर अजून एक असं म्हणजे आज गुरुपुष्यामृत आहे. आज पुष्य नक्षत्र पण आलेलं आहे, म्हणून गुरुपुष्यामृत असा हा सुंदर दिवस, भाग्याचा दिवस. आणि आजच्या या अशा ह्या भाग्यवान दिवशी म्हणजे चांगल्या शुभ दिवशी म्हणूया आपण, ज्यांना इथं स्वामींची आरती करायला मिळते ते अतिभाग्यवान झाले ना. म्हणजे जनरली कसं असतं, साधारणतः जे महाप्रसाद करतात त्यांच्या हस्ते आरती करतात. पण आपल्या इथं असं बऱ्याच वेळा होतं की स्वामी भक्त म्हणतात आमचं नाव सांगू नका, इथं आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी नको. म्हणून आपण जर असा अनुमान काढला की ज्यांनी आरती केली आहे ते महाप्रसाद, त्यांचा आज महाप्रसाद होता. तर असं जे आहे हे म्हणजे ज्यांची स्वामी भक्ती आज फळाला आली, तर असे पंढरपूरचे म्हणजे अतिशय ज्यांचा आवाज सुंदर आहे त्या नीताताई कुलकर्णी, आणि त्याचबरोबर असेच अजून एक भाग्यवान जे आहेत, भाग्यवान सेवेकरी त्या पूजाताई राणा यांना मी इथं आमंत्रित करतो. त्यांच्या दोघांच्या शुभ हस्ते आजची महाआरती संपन्न झाली आहे. आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दळवी परिवार त्यांच्या समस्यांचं निवारण झालं, स्वामींचं दर्शन घेतलं. आज महाआरतीला इथं उपस्थित राहिले, कोकणातून आलेले. त्यांना मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता मी मगाशी उल्लेख केला की समस्या निवारण त्यांचं झालं. ते कोकणातील दळवी परिवार. आरती माझ्या शेजारी उभी आहे, ती आरती आणि तिची आई. आरतीची काहीतरी समस्या होती, त्याचं निवारण झालं. पण तिची समस्या काय होती बाबा आणि काय निवारण झालं हे जरा तिच्या तोंडूनच आपण ऐकू येतं. श्री स्वामी समर्थ. आरती. श्री स्वामी समर्थ. माझं नाव आरती किशोर दळवी. ॲक्च्युली मी गेल्या 3 वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होती, पण यश येत नव्हतं. गेल्या वर्षी एका मार्काने वेटिंगला राहिली होती ठाणेला, पण यावर्षी स्वामी कृपेने सिलेक्शन झालं मुंबई पोलीस म्हणून. त्यासाठी धन्यवाद दादा, तुमचेसुद्धा धन्यवाद. सिलेक्शन कसं झालं ते महत्त्वाचं सांगितलं. हां, म्हणजे काय झालं बाबा की असं की मागच्या वर्षी नाही झालं, तू निराश झाली, मग पुन्हा त्याच्याशी कसं. ॲक्च्युली मी लास्ट इयरला इथे येऊन गेली होती, तेव्हा आषाढी एकादशीचाच टाईम पिरियड होता. आय थिंक इथे वारी पण निघाली होती त्यावेळेस. त्याच वेळेस आम्ही इथे आलो होतो. तर दादांनी मला काही मंत्र दिले होते, उपासना करायला सांगितली होती. त्याच्यानंतरला ते केल्याच्या नंतरला थोडं वाटत होतं की होऊन जाईल त्या ह्याच्यामध्ये. 1 मार्काने वेटिंगला होती, त्यावेळेस वाटलं की 1 मार्काच्या वेटिंगमध्ये क्लिअर होऊन जाईल, पण नाही झालं. ग्राउंड दिलं होतं त्यावेळेस, त्याच पिरियडमध्ये ग्राउंड क्लिअर झालं होतं, पण लेखी राहिली होती. तर यावेळेस लेखीलासुद्धा पूर्ण क्लिअर होऊन गेलं आणि मेरिटमध्ये सुद्धा मेडिकल वगैरेला काहीच प्रॉब्लेम आला नाही. त्याच्यामुळे हे सगळं. त्याच्यामागे तुझा संयम होता, हे सगळं होते. श्रद्धा होती, विश्वास होता आणि संयमही तू ठेवला होता, म्हणून तुला हे यश मिळाले.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुला पुढच्या तुझ्या भविष्याचे उज्ज्वल शुभेच्छा. खूप खूप उज्ज्वल भविष्य जाऊ ते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी आता आपली छोटीशी सेवेकरी आश्मेशा बोडस मी त्याला इथं त्याला आमंत्रित करतो आणि ती एक छानसं गाणं म्हणणार आहे. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अंधारात हरली वाट, पायी घाटान काट. अंधारात हरली वाट, पायी घाटान काट. स्वामी नाम घेता ओठी, सर्व दूर लख प्रकाश. स्वामी नाम घेता ओठी, सर्व दूर लख प्रकाश. व्याकुळलेल्या जीवाज प्राण समर्थ, जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ. न कभियू आहे पाठी माझे स्वामी समर्थ. एक मायान बापा श्री स्वामी समर्थ. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. टाळ्या अजून जरा जोरात वाजायला पाहिजेत ना. मला म्हणायचं आहे 3 दिवस मला लागली. मला गुरुवारी म्हणायचं आहे गुरुवार कधी येतोय. असं गुरुवार कधी येतोय आणि मला हे गाणं म्हणायचं आहे अशी आस लागती. तर ही आस अशा लहानपणापासून एवढ्या बालवयात आस लागली. नक्की 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 आता सद्गुरू दानवाज पुढचं सांगतील. श्री स्वामी समर्थ. आपल्या मंदिरातील अतिशय मधुर ज्यांचा आवाज आहे त्या रागिणीताई, जसं मी मगाशी उल्लेख केला, आज शिवरात्र आहे. मग शिवरात्रीच्या दिवशी काहीतरी एखादं गायन सेवा व्हायला पाहिजे ना. मी इथं रागिणीताईंना आमंत्रित करतो. आणि संगीत सेवा ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे, सर्वश्रेष्ठ सेवा आहे. शिव शिव म्हणता मन शिव होई. शिव शिव म्हणता मन शिव होई. अद्वैताचा अनुभव येई. अद्वैताचा अनुभव येई. शिव शिव म्हणता मन शिव होई. शिव शिव म्हणता मन शिव होई. धारण करी शिव व्याघ्रांबर. मस्तकी गंगा वासुकी हार. धारण करी शिव व्याघ्रांबर. मस्तकी गंगा वासुकी हार. ध्यान शिवाचे आनंद दे.
शिवाचे आनंद देई, शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. श्रवणी श्री शिव, गायनी श्री शिव, वचनी श्री शिव, ध्यानी श्री शिव. श्रवणी श्री शिव, गायनी श्री शिव, वचनी श्री शिव, ध्यानी श्री शिव. अंतरीचा शिव जाणून घेई, अंतरीचा शिव जाणून घेई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. नीळकंठ हर श्री गंगाधर, उमाकांत तो सकल दुःख हर. नीळकंठ हर श्री गंगाधर, उमाकांत तो सकल दुःख हर. स्मरता भव भय विलया जाई, स्मरता भव भय विलया जाई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. शिवदीनांचा, शिवपतितांचा, शिवभक्तांचा, शिवसकलांचा. शिवदीनांचा, शिवपतितांचा, शिवभक्तांचा, शिवसकलांचा. नाम शिवाचे शिवपदी नेई, नाम शिवाचे शिवपदी नेई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता मन शिव होई. अद्वैताचा अनुभव येई, अद्वैताचा अनुभव येई. शिव शिव म्हणता मन शिव होई, शिव शिव म्हणता, शिव शिव म्हणता, शिव शिव म्हणता मन शिव होई. वा, काय सुंदर गाणं. गीताताई आपलं जरा रिमार्क मस्त ना. खूप छान वातावरण निर्मिती रांगणीताईंनी केलेली आहे. आणि ह्या वातावरण निर्मितीमध्ये आता आपण अमृतवाणी ऐकायला काय हरकत नाही. मी सद्गुरूंना विनंती करतो, सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता,
सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसाचा उल्लेख करताना आत्ता त्यांनी हल्लाळ साहेबांनी सांगितलं की शिवरात्र आहे आणि गुरुपुष्य पण आहे. आणि गुरुपुष्याच्या दिवशी आज जे कोकणातलं जी मंडळी सगळी आलेली आहेत त्यांना इथे स्वामींच्या दर्शनाचा लाभ मिळाला. आणि कसं असं कष्ट केले की यश मिळतं. म्हणजे नुसतं स्वामींच्या भरोश्यावर जर का बसलो आपण तर महाराज तसं यश देणार नाही. आरतीने तेवढे कष्ट घेतले, तेवढी मेहनत घेतली आणि मग विश्वास पण ठेवला तेवढाच. त्याच्यामुळे आज तिला ते फळ मिळालं. तर आरतीला पुढच्या सगळ्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभाशीर्वाद सगळ्या आपल्या पुणेकर मंडळींच्याकडनं. जेव्हा जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये याल तेव्हा जरूर मंदिरामध्ये येऊन जा. गुरु कसं सांभाळतात म्हणजे कसं एक आता नुकतंच आपण एक उदाहरण म्हणलं. गुरुपुष्य जे आहे ना, पुष्य म्हणजे सांभाळणं. गुरुपुष्य गुरु सांभाळतात. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण आपल्याला आलं की तिने केली, मेहनत घेतली, गुरूंनी सांभाळून घेतलं. हां, थोडंसं काय कळालं, परीक्षा पण बघतात. जसं मागच्या वर्षी परीक्षा बघितली आणि स्वामी तर फार परीक्षा बघतात. शेवटच्या टोकाला आपण बरोबर काय होतं, पुढच्या वळणावरती एखादी शर्यत संपणार आहे, तिथं आपल्याला यश मिळणार आहे. आपला विश्वास आपण अलीकडच्या वळणावर सोडून देतो की इतकं झालं आता काहीच होत नाही. एकच वळण आपल्याला पार करायचं असतं. नेमकं आपण विश्वास तिथं सोडून देतो, काही होत नाही म्हणून आपण उपाय थांबवतो. तसं न करता उपाय जर का सुरूच ठेवले, आज न उद्या आपण ते वळण नक्की पार करणार असतो. आपल्याला यश 100% मिळणार असं 100% मी म्हणतो. फक्त मागं पुढं कुठेतरी होतं, कारण आपल्याला माहिती नाही आपल्याला कधी महाराज देणार आहेत, पण स्वामींना बरोबर माहिती असतं ते कधी द्यायचं आहे. त्याच्यामुळं ती आपण जी शर्यत आहे, विश्वासाची शर्यत आहे, विश्वास श्रद्धेची जी शर्यत आहे, आपण पुढे न सोडता जे उपाय जो काही सांगितला असेल तो सुरू ठेवायचा. भले आज 8 दिवसांनी 15 दिवसांनी उशीर होईल, पण काम होणार हे 100%. कारण ते सांभाळणारे तेच असतात. गुरु शिष्य गुरु जे असतं नातं, हे गुरुपुष्य जे आता आपण म्हणलेलं ते गुरु सांभाळ करतो. मला वाटतं गुरु आणि शिष्य हे नातं जर का बघितलं, एक छोटीशी गोष्ट मला आठवते. जर का श्रीकृष्ण आणि अर्जुन, मागच्या वेळचा श्रीकृष्ण अजून डोक्यात भिनलेला आहे, अजून तो जात नाही. एकदा श्रीकृष्ण विषय घेतला, हातात घेतला किंवा डोक्यात घेतला की तो जातच नाही. त्याच्यात 10 वेळाला एखादी गोष्ट वाचली तरी परत परत वाचावीशी वाटते ती. श्रीकृष्ण आणि अर्जुन. आता श्रीकृष्णाने अर्जुनाला कसं सांभाळलं आणि कुठल्या गोष्टीत सांभाळलं, याच्याकरता ही एक गोष्ट सांगतो. महाभारत काळातली, महाभारत युद्धाच्या वेळची ती गोष्ट. महाभारताच्या युद्धाच्या वेळेला
मागच्या गुरुवारी मी पण सांगितलं होतं की जेव्हा एखादी गोष्ट घडणार असतील, नैसर्गिकरित्या जे घडणार आहे त्याच्यामध्ये भगवंत देखील दखल देत नाही. खुद्द जेव्हा अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, कौरवांच्या सैन्याने त्यावेळेला चक्रव्यूहाची रचना केली होती. चक्रव्यूह फक्त फोडू शकणार होता अर्जुन आणि त्यातनं बाहेर पडू शकणार होता. अभिमन्यूला ती गोष्ट माहिती होती, कसं फोडायचं, चक्रव्यूह कसा भेदायचा, पण बाहेर कसं यायचं हे माहिती नव्हतं. अशा वेळेला अर्जुन नसताना श्रीकृष्णाने तो स्वतः म्हणला ना, स्वतः आणि अर्जुन तेव्हा दोघेही तिथे नव्हते. कारण का, अभिमन्यूचा मृत्यू त्या पद्धतीने घडायचा होता. भगवंत कुठे दखल देत नाही, जसा मृत्यू त्याचा होणार असेल तसा तो मृत्यू तिथे होतो. नैसर्गिक ही क्रिया आहे, त्याच्यामध्ये कुठेही भगवंत दखल देत नाही. महाराजांनी सुद्धा कधी एखाद दुसरं उदाहरण असेल, महाराजांना काय शक्य नव्हतं का जो मेला त्याला जिवंत कर, जो मेला त्याला जिवंत कर, पण त्यांनी तसं केलं नाही आहे. त्यांनी तसंच अभिमन्यू तो चक्रव्यूह भेदून आत शिरल्यानंतर कौरवांच्या बाजूने जे 6 महान योद्धे आपण म्हणू ते होते आणि पांडव आतमध्ये येऊ नयेत त्याच्याकरता जी सेना तिथं तैनात केली गेली होती ती होती जयद्रथ. सिंधू नरेश त्याला म्हणतात जयद्रथ. तो जयद्रथ होता कौरवांचा मेहुणा, म्हणजे दुर्योधनाचा मेहुणा, धृतराष्ट्राच्या जावई, ज्यांना 100 मुलं होती आणि एकच मुलगी होती. तिचं नाव होतं दुश्शला, तिचा हा नवरा. त्याचं सैन्य होतं, त्यांनी पांडवांना बाहेरच्या रोखून धरलं. भीम आणि इतर युधिष्ठिर पांडव बाहेर युद्धामध्ये, चक्रव्यूह त्यांना भेदून दिलं नाही. एकटा अभिमन्यू आतमध्ये सापडला आणि एकटा अभिमन्यू 6 त्या वीरांशी लढत असताना परत काय केलं, जयद्रथानेच असा पाठीमागून जो वार केला त्या एकाच वाराने त्या अभिमन्यू तिथे निश्चित पडला. त्याचा तिथे मृत्यू झाला. त्याला त्यांनी लाथेनी मारलं. परत हे कसं करता, बदल्याची भावना. बदला कुठं होता, जेव्हा वनवासामध्ये जेव्हा पांडव गेले होते, वनवासात असताना तिथं परत जयद्रथाने त्यांची खोड काढली होती. त्यांनी द्रौपदीला पळून नेण्याचा प्रयत्न केला होता आणि वेळीच परत भगवंताने सावध केलं होतं. परत पांडवांनी त्याला पकडलं होतं जयद्रथाला आणि त्याचा अक्षरशः केस कापून मुंडण केलं आणि त्याला 5 ठिकाणी शेंड्या ठेवल्या होत्या. विद्रूप असं काहीतरी त्याचं रूप केलं होतं. एक दिवस आता बदला नक्की येईल म्हणलं, कधीतरी वेळ येईलच म्हणला माझ्यावरती. आणि बरोबर त्यांनी ती संधी साधली. अभिमन्यूचा वध करता येईल. 6 जण होते, पण मुख्य जो प्रहार केला होता तो जयद्रथाने केला होता. ही गोष्ट सगळ्या जेव्हा युद्ध समाप्त, संध्याकाळच्या युद्ध संपतं, युद्धाचे काही नियम असतात जे बनवलेले असतात, जे मान्य केलेले असतात. सूर्यास्ताच्याला युद्ध थांबणार म्हणजे थांबणारच. युद्ध थांबल्यानंतर संपूर्ण कौरव सेना विजय जल्लोष साजरा करत असताना पांडवांच्या छावणीमध्ये मात्र दुःखाचं सावट होतं. कोवळा तरुण अभिमन्यू 18-19 वर्षाचा असेल, त्याचं कलेवर तिथे पडलेलं होतं. द्रौपदी तिथे हंबरडा फोडते, सुभद्रा रडते, सगळे पांडव खाली मान घालून बसलेले आहेत, शिवाय अर्जुन आणि श्रीकृष्ण, कारण ते तिथे नव्हते. संपूर्ण छावणीवरती कोणी त्या रात्री जेवण केलं नाही, कोणाला भूक नाही, काय नाही, तहान नाही, काय नाही, सगळेजण नुसते बसून राहिले होते. आणि मग पहाटेच्या वेळेला श्रीकृष्ण अर्जुन परत आले. अर्जुनाने बघितलं समोर काय दिसते, स्वतःच्या मुलाचा मृतदेह बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यातनं आसू यायचे. त्याला फक्त तो म्हणला हे कसं घडलं आणि कोणी केलं. आणि जेव्हा समजलं हे जयद्रथाने केलेलं आहे, त्याने लगेच ताबडतोब प्रतिज्ञा केली, उद्याच्या दिवसात मी जयद्रथाला जर का मारलं नाही तर मी स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करीन. प्रतिज्ञा अशी त्या लोकांच्या काळी ते पूर्वी ते जे बोलायचे ते बोलायचेच, ते करायचेच. दुसरा दिवस जो उजळणार असतो युद्धाचा, तो दिवस संपल्यानंतर येणारा 3रा दिवस, त्या दिवशी जयद्रथाला मारायचं असतं. ते 2ऱ्या दिवसापर्यंत त्याला श्रीकृष्ण बजावतो, तू ही प्रतिज्ञा कशी काय केली. जरी तो असला, सखा असला, मित्र असला, तरी तो त्याला ओरडतो की तू ही प्रतिज्ञा कोणाला विचारून केलीस, तुझी ताकद काय, तू जयद्रथाला कसं तू शोधणार आहेस. हे तुला सोपं वाटतं. जयद्रथ उद्या रणगाण्यावर तुला मिळणार आहे समोर तुझ्या.
कौरव त्याला अशा ठिकाणी लपवून ठेवतील जिथं तू पोचू सुद्धा शकणार नाहीस. तू अशी प्रतिज्ञा केलीसच का? आणि जेव्हा तुझा अग्निप्रवेश होईल त्याला उरलेले पांडव कौरवांशी लढू शकणार नाहीत. विचार आपण म्हणतो ना, रागाच्या भरात कसं बोलून जातो. आता ठीक आहे म्हणतो, केलीस प्रतिज्ञा तर ठीक आहे, आपण बघू काय करायचं त्यातनं मार्ग. त्याने अर्जुन सांगतो की केशवा रे, तू आहेस माझ्याबरोबर, मला फक्त विश्वास आहे. तो म्हणतो विश्वास असणं वेगळं, आतताईपणा करणं वेगळं. हा आतताईपणा झाला. जयद्रथाला तू एरवी सुद्धा मारू शकला असता, त्याच्याकरता तू स्वतःचा जीव का धोक्यात घालतोस? नाही जयद्रथ मिळाला तर तुला अग्निप्रवेश करायला लागणार परवाच्या दिवशी संध्याकाळी. झाली म्हणतो, रागाच्या भरात मी बोलून गेलो, आता काय करायचं? आता दुसऱ्या दिवशी युद्धाला परत सुरुवात होती. तो युद्धाचा दिवस संपल्यानंतर संध्याकाळ झालं. श्रीकृष्ण जेव्हा सगळे परत छावणीमध्ये येतात, अर्जुनाला तो सांगतो, अर्जुन आज संध्याकाळी स्वतः श्रीकृष्ण आणि अर्जुन इथे महादेवांच्या उपासनेला बसतात. तुला तर एकच आहे, महादेवांच्याकडनं तुला पाशुपतास्त्र प्राप्त करून घ्यायला लागेल, ब्रह्मास्त्र प्राप्त करून घ्यायला लागेल, वेगवेगळे अस्त्र त्यांच्याकडनं प्राप्त करून घ्यावे लागतील. त्याचं कारण नंतर सांगतो म्हणला मी. रात्री त्याला उपासनेला तिथे साधनाला बसून श्रीकृष्ण त्यांच्या राहुटीमध्ये परत येतो, त्यांच्या तंबूमध्ये येतो. आता हे घडवून आणायचं असतं, अवघड गोष्ट आहे ती. उद्या जयद्रथ मिळायला पाहिजे आहे, हे सगळं त्याला घडवून आणायचं आहे. त्याच्याकरता कौरव सेना, लाखोनी कौरव सेना जयद्रथाला वाचवायला थांबलेली असणार. मोठमोठे योद्धे त्याच्यामध्ये आहेत. कर्ण आहे, दुर्योधन आहे, द्रोण आहेत. स्वतः भीष्मांचं पतन झाल्यानंतर स्वतः द्रोण सेनापती झालेले आहेत. आणि द्रोणांच्या बरोबर जो कोणी युद्ध करणार असेल आणि द्रोणांनी जर का एखाद्याला ठरवलं, एखाद्याला अभय द्यायचं आहे, तर त्याला इंद्रदेव सुद्धा वाचू शकणार नाही. तो समोरचा जो कोणी असेल तो द्रोणांना पराभूत करू शकणार नाही. ज्याला अभय दिले त्याला अभय दिलेलं आहे. असे द्रोण तिथे आहेत. एवढ्या सगळ्या वीरांच्या मधून जयद्रथाला शोधून काढायचं आहे आणि त्याला मारायचं आहे. उद्याची रणनीती वेगळीच ठरवायला लागणार आहे. त्याप्रमाणे त्याचा जो श्रीकृष्ण स्वतः सारथ्य करत असतो, अर्जुन असो, श्रीकृष्णाचा जो सारथी असतो त्याला दारुकतो, त्याला बोलवतो. उद्या कसं कसं आपल्याला रथ कुठे कुठे ठेवायचे आहेत, मी अर्जुनाला कसं कसं घेऊन जाणार आहे, तू माझ्याबरोबर कसं कसं माझ्या मागे राहायचं, असे सगळं त्याला रात्री समजून सांगतो. इकडे अर्जुन महादेवाशी तपश्चर्या करताना खरोखरीच महादेव प्रसन्न होतात. शेवटी हे कसं देवाचीच लीला आहे. ते महादेव प्रसन्न झाल्यानंतर जे त्याला पाहिजे असतात ते अस्त्र त्याला प्रदान करतात. ते त्या दिवशी अर्जुन झोपत नाही रात्रभर, श्रीकृष्णही झोपत नाही. आता सकाळ झाल्यानंतर एकच उद्दिष्ट असतं, जयद्रथाचा वध, नाहीतर मग अग्नीमध्ये प्रवेश. अग्नीमध्ये प्रवेश ही जी गोष्ट आहे ती कौरवांना सुद्धा समजलेली असते. कौरवांच्या तंबूमध्ये तर आनंदी आनंद, ठीक आहे म्हणतात, आपण जयद्रथाला लपवून असतो, त्याला बाहेर काढायचंच नाही. संध्याकाळ झाली की अर्जुन आपोआप अग्नीमध्ये प्रवेश करेल. अर्जुन गेला की संपलं, बाकी कोणाचंच काही नाही. दुर्योधन म्हणतो भीमाला मी सांभाळतो, बाकीचे नकुल, सहदेव, धर्मराज ते कोणीच आपल्या पुढे उभे राहणार नाही. युद्ध आपण जिंकल्यात जमा आहे, उद्याचा दिवस एक सांभाळा, सगळ्यांना सांगतो तो. जयद्रथाला लपवण्याकरता त्या काळी कसं असतं, प्रत्येक दिवसाची रचना वेगवेगळी असते. कसं सैन्य उभं करायचं. आत्ता आपण नुसतं एखादं मोकळं मैदान बघतो, तसं नाही येते. 10-10 लाख सैन्य त्याला त्या मैदानावरती उपस्थित, केवढी भूमी कशी असेल ती, आणि त्या पद्धतीने ती सैन्याची व्यूहरचना कशी करायची त्याप्रमाणे द्रोणांनी सांगितलेलं असतं. त्याचे त्या रचनेचं नाव सांगतो की चक्र शकट रथ. शकट म्हणजे रथच, तशी ती व्यूहरचना करायची. ती रथाचा आकार फक्त रथ मागून कसा दिसत असेल असं ते सैन्य पुढं, आणि शेवटच्या टोकाला निमुळपर्यंत गेलेलं असं, आणि शेवटच्या टोकाला तिथे जयद्रथ असणार आहे. आणि जयद्रथाच्या बाजूने कर्ण, दुर्योधन, बाकीचे इतर जे मोठमोठे सेनापती त्यांचे असतील ते सगळे त्याला जयद्रथाला संरक्षण म्हणून तिथे थांबतील. आणि स्वतः द्रोण पुढे अग्रभागी, कारण सेनापती तेच आहेत म्हणून. त्याला उत्तर द्यायचं असेल तर पांडवांचं पण त्याप्रमाणे व्यूहरचना करायला लागेल. त्याप्रमाणे व्यूहरचना करून जेव्हा शंख फुंकतात, युद्धाला कधी सुरुवात होती, शंख फुंकला की युद्धाला सुरुवात होती.
श्रीकृष्ण अर्जुन दोघं एकमेकांचे शंख फुंकतात. समोर कौरवांच्याकडनं पण शंख फुंकला जातो. युद्धाला सुरुवात होती. आता तो समोरचा जो व्ह्यू आहे त्यांचा, जो त्यांनी केलेली रचना आहे ती तोडून आतमध्ये जायचं आहे. एवढे लाखोनी सैनिक मारायचे आहेत. वाऱ्याच्या गतीने श्रीकृष्णाचा रथ पळत असतो. तसेच गतीने अर्जुनाचे बाण. अर्जुनाला अशी एक शक्ती प्राप्त असते की दोन्ही हाताने तो बाण चालू शकतो आणि एका वेळेला सहस्रावधी बाण समोरच्या कौरव सैन्यावर जाऊन पडत असतात. एका मिनिटात म्हटलं तरी 8-10 हजार कौरव सैन्य मारलं जात असतं त्यावेळेला. सव्वीसाची त्याला शब्द येतो. दोन्ही हाताने जो तो वापर करू शकतो, सव्वीसाची. हे सगळं होत असताना कौरवांच्या दिशेने पण तिकडनं पण वेगवेगळी अस्त्र मारली जात असतात, वेगवेगळ्या बाण सोडले जात असतात, वेगवेगळ्या अस्त्रांचे प्रयोग होत असतात. समोरचं कवच भेदून जे आतमध्ये जातात ते तोपर्यंत दुपारची वेळ होत आलेली असते. श्रीकृष्णाचं लक्ष फक्त सूर्याकडे असतं. अर्जुनाला तो सारखा सांगत असतो, अर्जुना इतका झाला, अर्जुना इतका झाला, मध्यान्हाची वेळ झालेली आहे. इकडं द्रोण सुद्धा काय ऐकत नसतात. द्रोणाचं पराक्रम तर अफाट. त्यांना सुद्धा वेगवेगळी अस्त्र, त्यांचेच गुरु असतात ते. परत एकदा गुरु शिष्य समोरासमोर आले शत्रू म्हणून. एक गुरु आपल्या पाठीमागं आहे, एक गुरु समोर शत्रू म्हणून उभा आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये एका अस्त्राचा वार अर्जुनाला लागतो. थोडासा तो बेहोश म्हणतो आपण की असं त्याची शुद्ध थोडा हरपती. काय चाललंय समजत नाही. तो जो रथाचा जो हे असतो, ध्वज असतो, त्याची ती दांडी धरून तो उभा राहतो डोळे मिटून. त्याला काहीच समजत नाही काय होतंय ते. असंच खाली बसतो. तसा त्या ध्वजाला धरून, त्या दांडीला धरून खाली बसतो. कौरव सैन्याला वाटतं बहुतेक अर्जुनाला वर्मी घाव लागलेला दिसतोय. कौरव सैन्यामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण, वेगवेगळ्या त्यांच्या लगेच ललकाऱ्या सुरू होतात जिंकल्याच्या. श्रीकृष्ण त्याला बघतो कसं लवकरात लवकर कसं सावध करता येईल. रथ तर सुरू ठेवायला पाहिजे. त्याला बोलून काहीतरी हाका मारून त्याला शुद्धीवर आणतो आणि म्हणतो, अर्जुन आता वेळ थोडा राहिलेला आहे, तुझी सगळी शक्ती पणाला लावायची आणि जयद्रथ शोधायचा आपल्याला. तू अजिबात आता हे मूर्छित होणं वगैरे सगळं तू मनातलं सगळं काढून टाक. जे काय तुला शक्य असेल मनाला तुझ्या तू उभारी घे. सगळं शेवटी त्यालाच करायला होतो. भगवंत आहे म्हणलं तर एका मिनिटात त्याला त्यांनी शुद्धीवर आणलं असतं, म्हणलं तर एका मिनिटात ताकद दिली असती. पण तुझं तू कर. फळाची अपेक्षा ठेवू नको. जे काय असेल कर्म तुला करायचं आहे. कोण कसं मारलं जाईल ते मी बघीन. तुला त्याचं दुःख करण्याचं काही कारण नाही आहे. जी लोक अधर्माने वागलेले त्यांना अधर्मानेच मारायचं आपल्याला. त्याच्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल. काही पळवाटा आहेत, त्या कशा आहेत ते मी बघीन काय करायचं ते. होता दुपारचा पण समय संपत येतो. सूर्य कलतो दक्षिणेकडं, पश्चिमेकडं. सूर्य कलायला लागल्यानंतर हळूहळू सावल्या दिसतात, उभे दिसायला लागतात. इकडं कौरव सेनेमध्ये आनंदाच्या लाटा हळूहळू यायला लागतात की ठीक आहे, आता थोडाच वेळ राहिलेला आहे, आता काही जयद्रथ मारला जात नाही. कारण तोपर्यंत अर्जुन मध्यावर पण पोचलेला नसतो. आणि आता खरी सुरू होती माया श्रीकृष्णाची. सांगतो अर्जुन, आता हे अवघड दिसतंय, हे एवढं लक्षावधी सैन्य पार करायचंय. आणि आतमध्ये गेल्यानंतर अजून ते 6-7 वीर तिथे आहेत. त्या वीरांना प्रत्येकाला हरवायचंय आणि मग जयद्रथाला गाठायचं. आणि ही वेळ कमी आहे. आता तू अशा तयारीत राहा की मी आदेश करता क्षणी तू जयद्रथाचं मुंडकं उडवायचंयस. अर्जुन म्हणतो, मला समजलं नाही तू काय म्हणतोस. तोंड आता एक मायेचा खेळ सुरू होणार आहे. हा मायेचा खेळ सुरू झाल्यानंतर तुला जयद्रथ समोर दिसणार आहे. तो म्हणतो, कसं काय ते माझ्यावरती सोड. आणि हळूहळू खरंच श्रीकृष्णाची जी माया आहे, भगवंताची जी माया आहे, तिचा खेळ सुरू होतं. आकाशात बघता 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 काळोख थोडेसे ढग यायला लागतात. आणि थोड्याच अवधीमध्ये पूर्ण सूर्यास्त झाला असं सगळ्यांना दिसतं. तिथे सूर्य मावळतीला गेलेला आहे, सूर्य ढगाच्या आड गेलेला आहे असं दिसतं सगळ्यांना ते. आणि युद्ध संपण्याची घोषणा होती. शंख वाजवले जातात, युद्ध संपलं. अर्जुन उद्विग्न होतो, अरे भगवंता हे असं कसं झालं म्हणतो.
मी जयद्रथ महाराजात अंधार कसा पडला, तू अंधार कसा होऊन दिलास. श्रीकृष्ण काहीही बोलत नाही. आता एकच पर्याय आहे, मला अग्निप्रवेश करणं. अग्निप्रवेश करणार म्हटल्यानंतर तोपर्यंत कौरवांच्या त्या संपूर्ण त्या सैन्यामध्ये सगळीकडे विजयी आरोळ्या ठोकल्या जातात. जयद्रथ वाचला म्हणून सगळ्या कौरवांना आनंद होतो. सगळेजण त्या उन्मादाने तुताऱ्या वाजवत आहेत, वेगवेगळ्या आरोळ्या ठोकतायत. आणि ही बातमी जयद्रथापर्यंत सुद्धा जाते की आता सूर्यास्त झाला आणि अर्जुन आता अग्निप्रवेश करणार आहे. अर्जुन अग्निप्रवेश करणार आहे. आता म्हणतो मला गेलंच पाहिजे. जो मला मारायची प्रतिज्ञा केली ना तो कसा मरतो मला बघितलं पाहिजे. दुर्योधन सांगतो त्याला, जयद्रथा ऐक, तू आत्ता सध्या बाहेर येऊ नको. पण म्हणला ना, जो मृत्यू कसा खेचून आणतो की बरोबर नाही म्हणतो, मला बघू देत. माझा वध करणार आहे ना तो मलाच बघू देत ना, तो कसा जळतोय मला बघू देत. माझा त्याने अपमान ज्या वेळेला केला होता त्याच वेळेला मी ठरवलं होतं. महाभारतामध्ये असे हे बदल्याच्या भावनांनी झालेले भरपूर उदाहरणं आपल्याला सापडतील. मय सभेत झालेला दुर्योधनाचा अपमान किंवा कर्णाचा केलेला अपमान प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा बदलाच घेतलेला आहे. ही जी वेळ असते आता, जयद्रथ ऐकत नाही म्हटल्यानंतर सगळे कौरव त्याला संरक्षण देत 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 शेवटी तो बाहेर येतो. जो शेवटचा ज्या टोकाशी जो असतो तिकडनं जयद्रथ पुढे पुढे तसे रथ सगळ्यांचे हे लागतात, 6-7 रथ दिसायला लागतात आलेले. अंधार तर संध्याकाळची वेळ म्हणलं तर अंधार म्हणलं तर थोडंसं दिसतंय. अशा ह्याच्यात परिस्थितीमध्ये जेव्हा समोर येतो जयद्रथाचा रथ येतो आणि जयद्रथ असा विजयी त्या योद्ध्याच्या आवेशात त्या रथावर उभा असतो. मगरूर पद्धतीने बघत, मगरूर पद्धतीने बिकट हसत असा उभा असतो त्या रथावरती. त्यावेळेला श्रीकृष्ण सांगतो, अर्जुना तुझा बाण गांडीव सज्ज कर म्हणतो. आता तुला तुझा जो खास बाण आहे तो बाण वापरायचा आहे. तो म्हणतो आत्ता अंधार पडलेला आहे, आपलं युद्ध नियमाप्रमाणे युद्ध संपलेलं आहे. तो म्हणतो मी सांगतो तसं करायचं, तो बाण मारायचा. पण तो बाण मारल्यानंतर जयद्रथाचं जे शिर आहे, वरचा जो भाग आहे तो खाली जमिनीवर पडून देऊ नको. तो म्हणतो का? बाण मारला तर शिर जमिनीवरच पडणार. आता ह्याच्यात तुझं कौशल्य आहे म्हणतो. तुला एकच गोष्ट सांगतो, जयद्रथ जसा वाटतो तसा नाही आहे. त्याचे वडील खूप मोठे तापसी होते. ते पण जेव्हा त्यांना समजलं होतं की जयद्रथ लहान असताना हा मोठेपणी खूप मोठा वीर होणार आहे, संपूर्ण राज्यामध्ये त्याचं नाव होईल, पण अशी एक वेळ येईल की ज्यावेळेला एखाद्या क्षत्रियाकडनं त्याचं मुंडकं उडवलं जाईल, त्याचा वध अशा पद्धतीने होईल, हे त्यांना अगोदर समजलेलं होतं. जेव्हा जयद्रथ मोठा झाला तेव्हा त्याने त्याला असा वर दिला होता की बाळा तू मोठा क्षत्रिय होशील, मोठा योद्धा होशील, सगळीकडे तुझं नाव, तुझा डंका सगळीकडे पिटेल. पण मला असं दिसतं की तुझा मृत्यू एका क्षत्रियाकडनं होणार आहे. पण जो क्षत्रिय तुझं मुंडकं उडवेल, ज्याचा बाण तुझ्या मुंडक्याला लागून तुझं शिर जे खाली पडलं, तर ज्यांनी मारलं त्याचं पण शिर उडून खाली पडणार आहे. त्याचे हजारो तुकडे त्याच्या शिराचे होणार आहेत. वृद्धश्रवा त्याचं नाव असतं त्या जयद्रथाच्या वडिलांचं. अर्जुना तर तुला एक काम करायचं आहे, तो वृद्धश्रवा कुठं तपाला बसला हे मला इथून दिसतंय. अमुक अमुक दिशा, अमुक अमुक मैल. आता तुला तो बाण मारल्यानंतर त्याचं जे शिर आहे ते वेगवेगळ्या बाणांनी उडवत 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 त्या वृद्धश्रवाच्या मांडीवर येऊन तुला ते पाडायचं आहे. कुठं पूर्वीचे कसे लोक असतील, कुठल्या देशाला ते न्यायचे, किती मैल न्यायचे आहेत, कसे बाण मारायचे. अर्जुन म्हणतो ठीक आहे, जसं तू सांगशील. संध्याकाळची वेळ आहे, युद्ध थांबलेलं आहे. बाकीचे सगळी लोक आता युद्ध संपण्याच्या पांडवांच्याकडं आता शोकमग्न सगळे आहेत. कौरवांच्या दिशेने सगळे उड्या मारतायत. आणि अशा ह्याच्यात अर्जुनाचा गांडीवचा जो प्रत्यंच्या ताणल्यानंतर जो टणक कराचा आवाज येतो एकदम मोठा, संपूर्ण आसमंतात तो आवाज घुमतो आणि कौरव सेना एकदम सावध होती. काय झालं? आता अर्जुनाने गांडीव धनुष्य काय उचललं? एवढं म्हणोस्तोपर्यंत श्रीकृष्णाने इकडनं माया आवर्ती घेतलेली असती आणि क्षणार्धात तळपता सूर्य दुपारच्या वेळचा, दुपारची 3-4 वेळचा तो सूर्य तिथे आकाशात तळपायला लागतो तो. आणि तो सूर्यकिरण आणि समोर जयद्रथ आणि सांगतोस अर्जुना तुझा शत्रू जयद्रथ
मार बाण म्हणायचा अवकाश अर्जुनाच्या त्या गांडीव धनुष्याचा तो बाण सुटलेला असतो तो. आणि बरोबर तो चंद्राकृती बाण जो आहे असा पूर्वीच्या काळी त्याने बरोबर श्रीकृष्ण त्या जयद्रथाचं जे शिर असतं ते उडवलं जातं. श्रीकृष्ण त्याला सांगतो अर्जुना ते शिर खाली पडून द्यायचं नाही, पाठोपाठ बाण मारत ते शिर 100-1 किलोमीटर त्या वेळचं मैल काय असेल त्या दिशेला ते शिर जातं. आणि जिथे त्या जयद्रथाचे वडील तपश्चर्याला बसलेले असतात त्यांच्या मांडीवर जाऊन ते शिर पडतं. अचानक काय पडलं म्हणून ते स्वतः उठून उभे राहतात. त्यांच्या हातात शिर ते टाकतात खाली. त्यांनी ते शिर खाली टाकल्याबरोबर त्यांचं जे वरदान होतं की जो कोणी तुझं मुंडकं जमिनीवर टाकेल त्याचे पण 100 तुकडे होतील, त्याप्रमाणे त्याच्या वडिलांच्या पण शिराचे 100 तुकडे होतात तिथे. अशा रीतीने श्रीकृष्णाने आपल्या शिष्याला अग्नी प्रवेश करण्यापासून वाचवलं असं. गुरु शिष्य कसा सांभाळतो गुरु, स्वतः भगवंत असून शिष्याला सगळं करायला लावून जो जयद्रथ स्वतःच्या पूर्ण गुर्मीमध्ये आपण म्हणू की मगरुरीत जो होता की आता आपल्याला काही होणार नाही, जो बाहेर आलेला होता तो बाहेर येण्याकरता श्रीकृष्णाला ही माया करायला लागली. आणि त्याच्यानंतर आत्ताच्या काळात असं काहीतरी संशोधन झालं होतं की त्या दिवशी सूर्यग्रहण होतं, त्यावेळेला सूर्य झाकला गेलेला होता आणि भगवंताला पूर्ण माहिती होतं. ती वेळ येतोपर्यंत फक्त भगवंतानी युद्ध सुरू ठेवलं. ज्या वेळेला सूर्यग्रहण संपलं त्याला परत सूर्य दळपायला लागला आणि समोर जयद्रथ दिसल्याबरोबर त्याचा वध झाला तो. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपण पालखीची पुढची जे सेवेकरी आहेत ते इथे येतील. स्वामींचा आपण जय जयकार करू. ज्या भक्तांना महाप्रसाद घ्यायचा असेल ते इथे थांबतील आणि ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल ते पालखीबरोबर जातील. एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अण्णा महाराज की जय.